झालं? आई तू ओरडू नकोस, मला हे लग्न मान्य नाहीये. मोहन नीट विचार कर, बापासारखी अक्कल गहाण टाकू नकोस. बाबाने अक्कल घाण ठेवलेली नाहीये आणि म्हणूनच तर त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली. हा बोडकं माझं, व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलीये म्हणे. सरकारी नोकरीत असून कधी एक पैसा सुद्धा खाल्ला नाही. माणूस आहे. माझं नशीबच खोटं, म्हणून असला नवरा माझ्या नशिबी आला. निदान तुझं आयुष्य तरी मार्गी लागू दे. अरे शेवटी पैसाच असतो सगळं आयुष्यात. तुझ्या मला पैशासाठी एखादी फालतू मुलगी गळ्यात बांधून घ्यायची नाहीये. अरे फालतू काय म्हणतोस? म्हैस असली म्हणून काय झाली? कामधेनू आहे ती. दुधाचा धंदा कर. तुम्ही टोमणे मारू नका. नसती खुळं भरवू नका त्याच्या डोक्यात. माझा चेक पटतोय ना, ते बघवत नाही तुम्हाला. आई एखादी चांगली मुलगी असती ना तर ते मला मान्य होतं. अगं माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. अरे मूर्खा, जरा नीट विचार कर. आपली मुलगी खपत नाही म्हणून वाटेल ती किंमत देऊन बाप खपवायला निघालाय तिला. हिला खपवली तशी काय? तू जर का ह्या लग्नाला हो म्हणालास तर हा श्रीमंत सासरा आयुष्यभर तुझ्या उपकारात राहील. तू म्हणशील ते करेल तो. हो, नंदीबाईला सारखा. तुम्ही गप्प बसा. एकदा का बिझनेस हातात आला की काही ना काहीतरी निमित्त काढून सतत फिरतीवर राहायचं आणि तुला आवडेल ती मुलगी सोबत सेनो कफेनो म्हणून घ्यायची. म्हणजे अनैतिक संबंध ठेवायचे? हो. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका हो. कळत नाही तर गप्प बसावं माणसानं. बर. अरे अनैतिक वगैरे काही नसतं रे राजा. ते आजकाल काय म्हणतात ना, हँगिंग सेशन. हँगिंग. अगं मॉम, लिव्हिंग रिलेशन. हा तेच ते ठेव. अगं पण ते लग्नाशिवाय ठेवतात. लग्नानंतर ठेवलं तर काय बिघडतं? अरे जग नसेल ठेवत तर आपण सुरुवात करायची. तुला सांगते राजा, पैशाने सारी सुख विकत घेता येतात. दारी आलेल्या लक्ष्मीला असं लाथाडू नकोस रे. अरे एवढं ती गयावया करते तर आता तरी ती म्हैस गळ्यात बांधून घे. झालं समाधान? हा झालं. हसा हसा हसा. पण मी तुम्हाला असं सोडणार नाही. हा सांगून ठेवते. मी विष घेईन. तुमच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली अशी पोलिसात कंप्लेंट करीन. काय समजलं तुम्ही मला? पण माझा चेक असा मी जाऊ देणार नाही. हो, 10 लाखाचा चेक. हे लवकरात लवकर घडावं अशी माझी इच्छा आहे. बाबा धन्य आहात तुम्ही. सारं कसं ओसाड. आजचं राशी भविष्य बघा. आज नेत्र सुख लाभणार नाही असं तर नाही ना लिहिलेलं. घ्या. हॅलो, गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वासू, आजकालच्या मुली आणि बायका आहेत काही खरं नाही. शनिवारी रात्री आपल्या बॉयफ्रेंड बरोबर किंवा नवऱ्या बरोबर क्लब मध्ये जातात, मस्त नाचतात वगैरे, आणि संडे जॉगिंगला दांडी. काय आज संडे? काय हे दिसतंय तुला कोणी किती ओसाड येते? अरे मग आधीच नाही सांगायचं का? चल 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 चल. काय वाजा संडे स्पेशल काय वजी मूड मध्ये आलाय का? नाही रे, तसं नाहीये रे. आमच्याकडे ना आज भाडेकरू राहायला येणार आहे. बरं, भाडेकरू. मग तुझं काय काम आहे त्याच्यामध्ये? अरे भाडेकरू म्हणजे भाडेकरी. अरे आमचे दोन्ही शुंभ निशुंभ आहे ना, जाम भडकले होते त्यांच्या आईवर की आम्हाला न विचारता तू रूम वरची भाड्याने दिलीच कशी. तो छोटा तो जाम फुरफुरला होता. येऊ दे बोलतो भाडेकरू, सगळं सामान बाहेर फेकतो. हे असलं काही होण्यात ना जाऊया बाबा. डोंट वरी, मी आहे ना. हे बघ, तुम्ही भाडेकरींचा काही प्रॉब्लेम झालाच तर तिला डायरेक्ट माझ्याकडे पाठव. मी आहे. पण लक्षात ठेवायचं भाडे करीन, मोल करीन, ही करीन, ती करीन, कुठल्याही करणीचा प्रॉब्लेम आला. रोण्या, चल उठ, लवकर उठ. काय रे? अरे काय रे काय, बाहेर गेटवर आहे ना टेम्पो आलाय, टेम्पो. अरे तो भाडेकरू आलाय. येऊ दे ना. अरे येऊ दे काय, काल तूच बोललेलास ना त्यांचं सगळं सामान उचलतो आणि बाहेर फेकून देतो म्हणून. आज तू फेकून जा. मी
सॉरी, मला आईच्या तावडीत सापडायचं नाहीये. मला ती उठायच्यात पेनला सटकायचंय आणि तू पण ती उठायच्यात ते सगळं सामान उचल आणि बाहेर फेकून दे. तोपर्यंत मी आंघोळ करून येतो. हा, चल चल चल, उठ 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 उठ. काय झालं? अरे आई उठायच्यात ते सामान उचल आणि फेकून दे बाहेर. अरे भाडेकरूंचं सामान उचलण्यासारखं आहे रे, पण फेकून देण्यासारखं नाहीये. ऑल द बेस्ट. अरे मी सांगितलं होतं ना अजून 2 हमाल आणायला. अच्छा मिला नहीं तो हम क्या करें? अरे पहले बोलने का ना, फिर जाओ लेके आओ अभी. देखते हैं मिलेगा तो ले आएंगे. मेहरबानी होगी. काय आहे आता हा प्रॉब्लेम वेलकम वेलकम वेलकम. नमस्कार. सामान आणायला काही त्रास तर नाही ना झाला? नाही हो, लोडी काहीच प्रॉब्लेम नाही झाला, पण आता अनलोडिंगचा प्रॉब्लेम काय करायचं सुचत नाहीये. पण मी तुम्हाला सांगितलं ना, वेल फर्निश्ड बंगला आमचा, पुष्कळ सामान आहे, कशाला आणलंय? हो खरंय तुमचं, पण हे गरजेपुरतं तरी सामान घ्यायला नको का? बरं मी काय म्हणतो, तुमच्या सामानाकडे बघता एवढं काही जड वाटत नाही ते उचलायला, तसं मी हातभार लावेन. काय मी पण आलो. अहो काका तुम्ही कशाला, तो गेलाय ना. असू दे तेवढंच काम होतो. अरे हो, ओळख करून द्यायचं विसरलो. हा माझा मित्र राधेश्याम गलबले उर्फ राग. नमस्कार. चल 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 चल. या या या. जरा जपून. काय झालं? अरे त्या भाडेकरूंचं सामान अनलोड करायला 2 हमाल आलेत. खात्या पित्या घरचे आहेत, मिस्टर वाघ आणि मिस्टर राग. काय बाबा हमाली करतायत? आणि तुला सांगतो, तू इथून सटक आता, नाही तर कसं आहे, थोडस सामान उचलून ना ते थकतील आणि तू समोर दिसलास ना की तुला पकडतील. का तुला नाही सांगणार ते? अरे माझं वेगळं पडतं रे. कसं आहे, मला सांगितलं ना तरी मला कळतं कुठल्या सामानाला हात घालायचा आणि कुठल्या नाही. तुला नाही जमत रे सगळ्या गोष्टी. खरंय बाबा, मी सटकतो. सटक लवकर. नालायक, काहीतरी सांगतो. सुबह सुबह गाली मत दो भाभी. तुमको नहीं रे बाबा, मेरी मुलगा को दिया. किधर रखने का है ये? जाओ जाओ वर जाओ, जाओ जाओ वर जाओ, जाओ सावकाश जाओ. हाँ, धक्का मत मारना, धक्का. काय झालं बाबा? अहो काय झालं का? मॉम बाबा काय? काय नाही रे, काय नाही. त्या म्हणत होत्या धक्का धक्का लागेल. धक्का असं म्हणाल त्या? ऑलरेडी धक्का लागलाय त्याने, तुम्ही सटका. नमस्कार. हाय आंटी, गुड मॉर्निंग. आम्ही आत्ताच आलो. हो ना, हमाल एकच मिळाला, दुसरा मी बघत होते, पण काकाच म्हणाले की रोहन शांताला उठव. आयुष्यातून काय झालं? व्हॉट इज दिस? काही नाही काही नाही. काय आहे की ह्या बंगल्याला आवाजाची एलर्जी आहे, त्याच्यामुळे हो झालं की बंगला हादरतो, नंतर स्थिरावतो. भूकंप नाही. तुमच्या चल चल. दिस इज इम्पॉसिबल. शांताला उठव. शांता. सावकाश हो. Oh yes. या बाजूला नाही, या बाजूला. आपटा. तुम्ही पण आपटा, मी पण आपटतो.
वहिनी म्हणजे एक मिनिट वहिनी वासू सरकला. अगं बाबांचा राग. बाबांच्या रागाला भीक घालत नाही मी. अगं तो भिकारी नाहीये, बाबांचा मित्र आहे तो, राधेश्याम गलबले उर्फ राग. तो काय करतो इथे? दिसत नाही का, मॅडमचं सामान उचलतोय, बाबांच्या कामात त्यांना मदत करतोय. एकटा जीव सदाशिव माणूस तो, काय करणार बिचारा घरी बसून म्हणून. कामात कसली, कर्मात कर्मात मदत करतोय. कोण आहे? बोला बोला ढमढेरे बाई. हो हो काय मुलीवाले येत आहेत ना? हो अगं माझं बोलणं झालंय त्यांच्याशी, ते येतात संध्याकाळी. उद्या की आज? अगं उद्या संध्याकाळी येत आहेत. हा तुझा नंबर दिलाय मी त्यांना. कॅश घेऊनच येणार आहेत ना? मग अगं त्यावरच तर सगळं ठरणार आहे असं सांगितलं मी त्यांना. कॅश दिल्याशिवाय काही होणार नाही असं स्पष्ट सांगितलं मी त्यांना. त्यामुळे कॅश घ्यायचीच. थँक्यू ढमढेरे बाई. हो हो तुमचे पाठवून देते रोहनकडे उद्याच. झालं ग बाई, एक काम बाजूला. मोहन 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 कुठे? मोहन कुठे गेला? अगं तेच सांगायला विसरलो, दादा पेणला गेलाय, 20 दिवस तरी येणार नाही असं म्हणाला. काय? काय आहे? बघून घेईन एकेकाला. हो बघून घेईन.